हाव एक डायरेक्ट चालू लेक्चर मग कपडा पलटाय रांता मग आखी त्यांना माझा सर डायरेक्ट एक एक लगे उठाडीसन पळावर गणित सोडायला रांता मग तर जय खानदेश बाई लोक स्वागत आहे मित्र सोनी आज ना परत तुम्हाला ब्लॉग आम्ही सकाळी सकाळी महादेव बाबांना पाया पडले तर सनी निघी जातच रेल्वे स्टेशन आणि आव शेबो म्हणा मित्र दगेश पण शेबो म्हणा बरोबर ITI कॉलेजले आणि मग थोडाच वेळ मग आम्ही पण लागतच रेल्वे स्टेशनवर A few moments later. आणि मग थोडाच वेळ मग रेल्वे पण जाच भाऊ आणि मग आम्ही पण चढी जाच भाऊ मग गाडी आणि मग थोडाच वेळ मग गाडी पण आली जाच भाऊ आणि मग आम्ही पण मस्त निवांत बशी जातच मग आम्ही पोशी जातच दुयाना रेल्वे स्टेशन आमल्या आज लवकर जाणं होतं भाऊ कॉलेजले आम्ही पटकामा निघे जातच भाऊ मग दुयाना आग्रा रोडले सकाळना टाइमला काहीच गर्दी नाही राहत भाऊ आणि संध्याकाळना टाइमला बेकार गर्दी राहत भाऊ आणि मग आम्ही लागतच कॉलेजले कॉलेज मध्ये येताच की डायरेक्ट म्हणा मित्र भेटी जातच घुमाले आज होतं आमने थेरी लेक्चर आम्ही थेरीला सर डायरेक्ट दरवाजा मध्ये उभा होता बा आम्ही लागतात बा वर्गामा अहो एक डायरेक्ट चालू लेक्चर मग कपडा पलटाय राहता मग आज डायरेक्ट सरले काय माहित डायरेक्ट एक उठाय राहता गणित सोडायला मग आम्ही निघी जातच डबा खा मग आम्ही डायरेक्ट बस जातच जेवण म्हणे का आम्ही डायरेक्ट लागतच बस सेक्शन मा येतात सर डायरेक्ट आमले जॉब कपायला लटकडे आमले या जॉब ना म्हणजे लोखंडी पाईप ना 7 तुकडा करणं होता तशी नामने या लोखंडी पाईप ना तशी एकच तुकडा पडच उडाय असं एवढंच तर मी भेटतो तुमले नेक्स्ट ब्लॉग हाव एक डायरेक्ट चालू लेक्चर मग कपडा पलटाय रांता मग आखी त्यांना माझा सर डायरेक्ट एक एक लगे उठाडीसन पळावर गणित सोडायला रांता मग तर जय खानदेश बाई लोक स्वागत आहे मित्र सोनी आज ना परत तुम्हाला ब्लॉग आम्ही सकाळी सकाळी महादेव बाबांना पाया पडले तर सनी निघी जातच रेल्वे स्टेशन आणि आव शेबो म्हणा मित्र दगेश पण शेबो म्हणा बरोबर ITI कॉलेजले आणि मग थोडाच वेळ मग आम्ही पण लागतच रेल्वे स्टेशनवर A few moments later. आणि मग थोडाच वेळ मग रेल्वे पण जाच भाऊ आणि मग आम्ही पण चढी जाच भाऊ मग गाडी मग थोडाच वेळ मग गाडी पण आली जाच भाऊ आणि मग आम्ही पण मस्त निवांत बशी जातच मग आम्ही पोशी जातच दुयाना रेल्वे स्टेशन आमल्या आज लवकर जाणं होतं भाऊ कॉलेजले आम्ही पटकामा निघे जातच भाऊ मग दुयाना आग्रा रोडले सकाळना टाइमला काहीच गर्दी नाही राहत भाऊ आणि संध्याकाळना टाइमला बेकार गर्दी राहत भाऊ आणि मग आम्ही लागतच कॉलेजले कॉलेज मध्ये येताच की डायरेक्ट म्हणा मित्र भेटी जातच घुमाले आज होतं आमने थेरी लेक्चर आम्ही थेरीला सर डायरेक्ट दरवाजा मध्ये उभा होता बा आम्ही लागतात बा वर्गामा अहो एक डायरेक्ट चालू लेक्चर मग कपडा पलटाय राहता मग आज डायरेक्ट सरले काय माहित डायरेक्ट एक उठाय राहता गणित सोडायला मग आम्ही निघी जातच डबा खा मग आम्ही डायरेक्ट बस जातच जेवण म्हणे का आम्ही डायरेक्ट लागतच बस सेक्शन मा येतात सर डायरेक्ट आमले जॉब कपायला लटकडे आमले या जॉब ना म्हणजे लोखंडी पाईप ना 7 तुकडा करणं होता तशी नामने या लोखंडी पाईप ना तशी एकच तुकडा पडच उडाय असं एवढंच तर मी भेटतो तुमले नेक्स्ट ब्लॉग